आशियातली सर्वात मोठी मॅरेथॉन अर्थात मुंबई मॅरेथॉन संपन्न झाली आहे आणि मी स्वतः आणि पुण्याहून आलेले हे सगळे रनर्स या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेत। मॅरेथॉन तर जगभरात अनेक होतात पण मुंबई मॅरेथॉनची खासियत काही वेगळी आहे। माझ्यासोबत हे जे रनर्स आहेत ते रनर्स देशातील किंबहुना देशाच्या बाहेरच्याही अनेक मॅरेथॉन्समध्ये सहभागी होतात। पण या मॅरेथॉनची काय खासियत सांगा? या मॅरेथॉन मी आता हे माझं 9वं वर्ष आहे। मी दरवर्षी मॅरेथॉन मुंबई पळतो। दरवर्षी काही ना काही नवीन अनुभव येतो। यावेळी वेदरही थोडं कठीण होतं, म्हणजे वेदर खूप गरमी होते सकाळी आणि यावेळी टायमिंग पण चेंज केला। सकाळी 5 वाजता थोडा रूट चेंज केला सो मजा आली। प्रॉपरली असं काही नाही वेगळं वाटलं नाही। पण त्यावर्षी मी पळतो, आम्ही खूप सारे मॅरेथॉन पळतो। मग बॉर्डर पाहिलं, कॉम्रेस पाहिलं, पुण्यात पाहिलं, पण मुंबई मॅरेथॉन हे आम्ही आवर्जून येतो न चुकता दरवर्षी। मी सांगतो माझं 9वं वर्ष आहे। आपली मुंबई म्हणतात ना तसं आम्ही म्हणतो आमचं पुण्याचं आमची मुंबई। सो आम्हाला मुंबईत येऊन रन करायला खूप आवडतं आणि थँक्यू मुंबई मॅरेथॉन, खूप मजा येते रन करायला इथे। यावेळेच्या मुंबई मॅरेथॉनचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळेचा रूट आधीपेक्षा वेगळा होता। कोस्टल रोडला जे फ्लायओव्हर्स झालेले आहेत त्यावरून या मुंबई मॅरेथॉनचा 42 किलोमीटरचा रूट होता। अर्थात त्याच्यामुळे एलिव्हेशन म्हणजे चढ जो आहे तो जास्त यावेळी होता, बरोबर? यावेळेचा कोस्टल रोड त्यांना एक नवीन रूट ॲड केला होता। आता तो बऱ्यापैकी चॅलेंजिंग होता, कारण पहिले आपल्या सी लिंकवरून जात होतो, पण हा रूट चॅलेंजिंग असल्यामुळं थोडासा टायमिंगमध्ये 5-10 मिनटाचा फरक पडला। परंतु मी सर्व मुंबईकरांचं याच्यासाठी अभिनंदन करतो की त्यांचा जो सपोर्ट असतो रूट तो मनापासून खूप एक्स्ट्रॉर्डनरी असतो। तो थँक्यू व्हेरी मच मुंबईकर, थँक्यू व्हेरी मच। तुम्ही वेगवेगळ्या मॅरेथॉन पळालेला आहात, बॉर्डर असेल किंवा इतर, आजचा अनुभव काय होता? मुंबई मॅरेथॉनचा अनुभव हा प्रत्येक वेळीच एक्स्ट्राऑर्डिनरी असतो। मुंबईकरांची जी काही एनर्जी आहे ती एनर्जी आमच्यामध्ये त्या दिवशी संचारते। प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक मुंबईकर, मग तो मोठा असो लहान असो, सरकारी कर्मचारी, सर्वजण ती एनर्जी आम्हाला देत असतात। त्यामुळे खूप सुंदर एक्सपिरियन्स होता। मुंबई आमच्यावर आज खुश होती। मुंबईने आम्हाला काही प्रमाणात चांगलं वाईट वेदर दिलं, पण वी लव्ड इट। थँक्यू व्हेरी मच मुंबई, थँक्यू व्हेरी मच टाटा मुंबई मॅरेथॉन। वेदर यावेळेचा कठीण होतं, ह्युमिडिटी जास्त होती, पण मुंबईकरांनी जे काही चेअरअप केलं ते या सगळ्याला पुरून उरलं। तुमचा अनुभव काय होता? तुम्ही 21 किलोमीटर रन केलात। पुण्याहून मुंबईला येणं, खरं तर हा प्रश्न अशांसाठी आहे की लोक म्हणतात की अरे रन करण्यासाठी पैसे खर्च करून आणि एका शहरातून दुसऱ्या शहरात तुम्ही का जाता? हे माझं 4थं वर्ष आहे मुंबई मॅरेथॉनचं। दरवर्षी आम्ही पुण्यातून मुंबईला फक्त रनिंग करता येतो आणि इकडचा जो सपोर्ट आहे त्याच्यासाठी आम्ही स्पेशली मुंबईला दरवर्षी येतो। यावेळच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये जवळपास 69,000हून अधिक पार्टिसिपंट्स जे आहेत ते सहभागी झालेले होते। तुमचा अनुभव काय सांगाल? रूटबद्दल यांनी सांगितलं, तुम्हालाही अनुभव आला असेल की दरवेळीच्या पेक्षा कठीण होता रूट। सगळ्यात अवघड रोड होता, सिनिक होता, म्हणजे कोस्टल रोड। हां, सगळ्यात सिनिक जो होता तो कोस्टल रोडचा होता की दरवर्षी वरली लिंकवरून आपण धावतोच। कोस्टल रोडवरून जो सिनिक रूट होता त्यामुळे फारच आनंद झाला आणि त्यामुळे क्लायमेटचा इतका फार फरक जाणवला नाही, त्यामुळे आनंद पण आला त्या गोष्टीचा। तुम्ही 21 हो, हा माझा पहिला रन आहे आणि ही इकडची एनर्जी खूपच कंटेशियस आहे। लास्टचे 5 किलोमीटर ॲक्च्युली काही राहिले नव्हती एनर्जी पायांमध्ये, पण मुंबईकरांचा प्रतिसाद इतका छान आहे की ते 5 किलोमीटर कसे पळले गेले कळलं पण नाही। आत्ताच जस्ट पोहोचलेला आहे, अजून म्हणजे घामेजलेलाच आहे। मस्त एक्सपिरियन्स होता। कोस्टल रोड खास करून खूपच वेगळा अनुभव होता आणि पुढच्या वर्षी परत उत्साहाने येणार आणि वी विल डू इवन बेटर। तर हीच मुंबई मॅरेथॉनची खासियत आहे। संपूर्ण देशभरातून या मॅरेथॉनसाठी रनर्स येत असतात। एक रनिंग कम्युनिटी डेव्हलप होण्यासाठी या मॅरेथॉनचा उपयोग होतो आणि मॅरेथॉन तर प्रत्येक शहरामध्ये आयोजित केल्या जातात, पण या मुंबई मॅरेथॉनचं महत्त्व या आजच्या दिवशी पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे। कॅमेरामन एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।